मला हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना मी सांगितलं की संविधान हा सर्वात महत्त्वाचा आणि आपल्याला दिलेला एक प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे संविधानाच्या पलीकडे जो काही कोणी करेल ते टिकणार नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं ते हिसकावण्याचा कोणाचाही अधिकार नाही, हिसकवू शकणार नाही आणि म्हणून या लढाईसाठी मी त्यांच्या सोबत आहे हे स्पष्टपणे मी सांगितलं आहे। आमचा कोणालाही विरोध नाही। मराठा समाजाला काही काल मला बोलताना सांगितलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाही का, जरांगे बोलले अरे आमच्या डोळ्यात सगळ्यांसाठी अश्रू येतात। आम्ही काही दुश्मन नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने विषय मांडला तो सरकारने सोडवला पाहिजे, ते आमच्या हातात नाही आहे। तुम्ही सरकारवर दोष द्या, सरकारने तुमची फसगत केलेली आहे, जे होत असेल ते त्यांच्याकडे बघा। मी त्यांनाही भेटायला गेलो होतो जरांगे पाटलांना उपोषण करताना, त्यामुळे मी कधी असं म्हटलं नाही की मी मराठा विरोधी पक्षनेता आहे। जो कोणी हक्कासाठी न्यायासाठी लढत असेल, प्राणांतिक उपोषण करत असेल, त्या ठिकाणी जाऊन भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ओबीसीचा म्हणून तर मला तिथे गेलंच पाहिजे। मी कार्यकर्ता म्हणून त्या समाजात मी जन्मलो आहे आणि म्हणून मराठाच्या संदर्भातले जे काही निर्णय मी मंत्री असताना घेतले सारथीमध्ये ते सर्व निर्णय पुढे आहेत। आम्ही कधी असं नाही, मराठा समाजातलेही सर्व त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे। अनेक नेत्यांच्या मराठा समाजांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला फार जपलं आहे अनेक नेत्यांनी। त्यामुळं हे अशा पद्धतीचे बोलणं विलासरावांच्या पासून आम्ही काम करत आलो। विलासरावांनी सुद्धा 2004 मध्ये ओबीसी बांधवांना 50% आरक्षण देण्याचं काम केलंय। त्यांचं नाव अजूनही आम्ही घेतो। महाराष्ट्रामध्ये जे 50% विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप मिळते 50% ती विलासराव देशमुखांची देण आहे। तर कुठलाही माहिती न घेता कुणावर असा हेतुआरोप करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि हा समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्न करा। कोणी असू देत, लक्ष्मण हाके असू देत किंवा जरांगे पाटील असू देत, या सगळ्यांनी हा समाज एकत्र आणला पाहिजे। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकाचे तोंड बघत नाही आहेत। वाद एवढा विकोपाला गेलाय। शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा, शेतीकडे जाणारा। उद्या कुठल्या दिशेने महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून, हा खरा विषय इथे येतोय। व्यवहार बंद होत चाललेत, कोणी लावली आग, कोणामुळे हा संघर्ष उभा झाला याचा सखोल अभ्यास करावा आणि जो दोषी असेल त्याला संपवण्याचा विळा जरांगे पाटील घेऊ देत आणि हाकेनी घ्यावा। खरंच ज्याने आणि आम्ही घेऊ। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला एक कलंक म्हणून महाराष्ट्रामध्ये काही नेतृत्व उभं झालं आहे। त्या नेतृत्वाला तुम्ही चॅलेंज त्याला तुम्ही बोला। आमच्याकडे बोलून उपयोग काय, आमच्याकडे आहे काय देण्यासारखं। आणि ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ आणि येणारच पुढच्या महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळेस या दोनही समाजाला सोबत बसवून एक समन्वयाचा तोडगा काढून अनेक वर्षापासूनच्या पुरोगामित्वाची जे काही एकमेकांचे सौंदर्याचे आणि सुखदुःख वाटण्याचे जे काही संबंध होते ते पुन्हा अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। पंकजा मुंडे यांना ओबीसी नेत्या म्हणून राज्यसभेत पाठवा असं फडणवीस म्हणाले। आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे। कोणाला पाठवावं, कोणाला पाळावं, कोणाला निवडून आणावं, कोणाला मंत्री करावं, हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो संबंध आहे। कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुडगूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही। पोलीस भरती सुरू आहे, अनेक ठिकाणी ग्राउंडवरती पाणी पडल्यामुळे शारीरिक चाचण्या अडचण येत आहे। विद्यार्थ्यांची मागणी रद्द करून पुढे ढकलण्यात आली। अमरावतीमध्ये सुद्धा नाही, आम्ही तीच मागणी केली होती। मी मुख्यमंत्री